न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। खासदार लंके यांनी काल एका वृत्तवाहिनीला वास्तवला बाईट दिली आहे की शरद पवार यांच्यावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे। पण खासदार लंके यांचे एका महिलेसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत। त्यांच्यातून त्यांनी माझं फेब्रुवारी महिन्यामध्ये खराडी येथून त्यांना माहीत होतं की माझ्याकडे सगळे त्या महिलेचे रेकॉर्डिंग फोटो बिटो सर्व आहेत। त्यांनी माझं पुणे खराडी येथून शरद पवार व त्यांचा कार्यकर्ता मारुती कोकाटे यांनी माझं खराडी येथून रात्री अपहरण केलं। अपहरण करून मला गाडीमध्ये पिस्तूल दाखवून हाणमार करीत तितुंडी पाटील येथे हरिओम हॉटेलला आणलं। हरिओम हॉटेलला आणल्यानंतर त्यांनी मला रात्रभर मारहाण केली। माझे हातपाय बांधून कपडे काढून मला मारहाण केली। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा एक कार्यकर्ता साखरे नावाचा मुलगा आणि खासदार लंके यांचे कार्यकर्ते त्यांनी मला संडास साफ करायला लावली। त्यानंतर मला लघवी बिघवी पाजली, हाणमार केली। त्यानंतर 10 ते 11च्या सुमारास त्यांचा एक कार्यकर्ता मारुती कोकाटे याने खासदार लंके यांना व्हिडिओ कॉल करून मला दाखवली। त्यावेळेस खासदार लंके यांनी तू जर असं परत जर केलं तर मग याद राख अशी मला धमकी दिली तिथे। त्यानंतर तिथे 12च्या आसपास राणी लंके ह्यासुद्धा आल्या होत्या। राणी लंके येऊन तिथे त्यांनी मला 2 तोंडात आणल्या। कारण मारुती कोकाटे आणि राणी लंके यांचा ड्रायव्हर नंदुदेवी यांचे त्यावेळेस माझ्या समोर 20 ते 25 कॉल झाले होते सकाळपासून त्यांना तिथे येईपर्यंत। त्यानंतर त्यांनी सोशल मीडियाचे काही कार्यकर्ते बोलवले तिथे। त्यांनी माझं फेसबुक काढून घेतलं, फेसबुक काढून इंस्टा काढून घेतलं पासवर्ड मागून, आणि त्यांनी माझं मोबाईल सगळं जप्त करून घेतला। तिथे एक त्यांनी माझ्याकडून एक खोटा व्हिडिओ बनवून घेतला आणि त्यांनीच एक हे कागदावर लिहून मला अंबोरा पोलीस स्टेशन येथे पाठवलं। रस्त्यात जात असताना खासदार निलेश लंके व मारुती कोकाटे यांचे परत व्हॉट्सअप ऑडिओ कॉलवर बोलणे झाले। त्याच्यानंतर अंबोरा पोलीस स्टेशनला गेले, ते पोलीस FIR घ्यायला करायला तयार नव्हते। त्याच्यानंतर खासदार लंके यांनी जेव्हा त्या पोलिसांना कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी FIR दाखल केला। त्याच्यानंतर 3 महिने मी घरी होतो। 3 महिने घरी असताना त्या काळात खासदार लंके यांनी सुद्धा मला एक दिवस फोन करून धमकी दिली होती, तू जर कोणाला काही बोलला असं तसं। त्यानंतर शरद पवार व मारुती कोकाटे हे माझ्या घरी दररोज फोन करायचे। माझी मुख्य मागणी हीच आहे, राणी लंके निलेश लंके यांचे सर्वांचे मोबाईल सिरियल यांचे सर्व नंबर सायबरला देण्यात यावे। यामध्ये साखरे नावाचा एक मुलगा आहे, त्या आरोपीला अजून अटक होत नाही। त्यामध्ये त्या महिलेचा नवरा आहे, त्या महिलेचा नवरा आरोपी झालेला आहे तरी त्याला अटक होत नाही। हे पोलीस नेमकं कोणाच्या दबावाखाली काम करते आहे माझं असं डायरेक्ट खासदार लंके यांच्यावर आरोपी मागणी मुख्य मागणी माझी होती, खासदार लंके यांना यामध्ये आरोपी करा। कारण की सगळी घटना त्यांच्यापासून घडलेली, सगळ्या घटनेमध्ये सगळे कॉल त्यांचे जर मोबाईल तपासले तर सगळे कॉल त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांचे गेलेले आहेत आणि माझ्यासमोर कॉल आलेले आहेत त्यांचे। तुमची आरोपी मान्य नाही झाले तर तुम्ही काय करणार? मागणी नाही, माझी मागणी मान्य नाही, मी आत्महत्या करणार। आणि खासदार निलेश लंके आणि त्यांचे कार्यकर्ते हेच या गोष्टीला सर्व जबाबदार असतील। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।